हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. एस पी बक्षी यांच्या पुस्तकात आपल्याला ग्रामरचे 4 युनिट्स दिलेले आहेत. त्यातले 3 युनिट्स आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत आणि ज्यामध्ये टोटल 11 चॅप्टर्सचा समावेश होता. आज आपण 12th चॅप्टरला सुरुवात करत आहे आणि यामध्ये आता आपल्याला हा जो 4th युनिट आहे तो सुद्धा चालू झालेला दिसेल. यात आपल्याला फक्त 3 लेसन्स आहेत, 3 चॅप्टर्स असणार आहेत. ॲडजेक्टिव्हज, ॲडव्हर्ब्स आणि प्रिपोजिशन्स. त्यानंतर आपला ग्रामरचा जो काही अभ्यास आहे या पुस्तकातला हा कंप्लीट होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्हज बद्दल डिस्कशन करणार आहे. थोडाफार रेफरन्स ॲडव्हर्बचा सुद्धा येईल, कारण आपल्याला हे जे 2 चॅप्टर्स आहेत हे एकत्रित अभ्यासावे लागतील. ॲडजेक्टिव्हज काय असतात, त्यांचे वेगवेगळे रूल्स काय आहेत, त्याचबरोबर डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजेच काय, जे आपण सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह या ज्या डिग्रीज असतात त्यांच्याबद्दल सुद्धा या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहे. पुस्तकात दिलेल्या इन्फॉर्मेशन व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार याची गॅरंटी आहे. त्यामुळे लेक्चर्स सिरियसली फॉलो करा. कुठलाही पार्ट स्किप करू नका. लेक्चर पटपट बघून संपवायचं म्हणून फार डबल स्पीडवरती किंवा एकदम फास्ट स्पीड वाढवून बघू नका. शांतपणे व्यवस्थित आधी विषय काय आहे ते समजून घ्या आणि सगळ्या रूल्सचा व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करा. आजच्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूया. ॲडजेक्टिव्हज हा टॉपिक आपण चालू करणार आहे. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे ती सुरुवातीला आपण समजून घेऊयात. एखादं नाउन असेल तर त्या नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह. कुठल्याही नाउन बद्दल जेव्हा आपल्याला अधिक माहिती दिली जाते, नाउनला क्वालिफाय करणारा जो शब्द असतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. ॲडजेक्टिव्हज आणि प्रॉनाउन मध्ये काय डिफरन्स आहे हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आज थोडाफार रेफरन्स येईल, तो आपण थोडासा पार्ट बघूयात. ॲडजेक्टिव्हजचे वेगवेगळे प्रकार असतात. फक्त लक्षात ठेवायचं की जे हे ॲडजेक्टिव्हज आहेत हे आपण नाउन बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरलेले असतात. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, शी इज अ काइंड लेडी. या वाक्यात आपण लेडी म्हणजे ती एक स्त्री आहे, ती कशी आहे तर दयाळू आहे असं सांगतोय. तिचा कोणता गुण आहे, तिची क्वालिटी कशी आहे, ती कशी आहे नेमकी याबद्दल आपण एक्स्ट्रा माहिती देत आहोत. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो ज्याला आपण विशेषण म्हणतो तोच आहे हे ॲडजेक्टिव्ह. ओके. ॲडजेक्टिव्हचे 2 क्लास असतात. टाइप्स नाही, क्लास असतात. त्यातला पहिला आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह हा प्रकार आणि त्यानंतर डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्हज जे असतात ते आपल्याला क्वालिटी म्हणजे गुण सांगतात. साईज, शेप म्हणजे आकाराने किंवा रंगाने ती गोष्ट कशी आहे, ओव्हरऑल त्यांचं अपीअरन्स कसं आहे याबद्दल आपल्याला डिस्क्राईब करणाऱ्या, वर्णन करणारे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. दे डिस्क्राईब द नाउन. ओके. आणि इथे ही जी पोझिशन आहे या डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्हची, ही आपण ॲट्रिब्युटिव्हली म्हणजेच आधी किंवा प्रेडिकेटिव्हली म्हणजे नंतर, अशा दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. म्हणजे नाउन बद्दल, ज्या नाउन बद्दल तुम्ही माहिती देत आहात त्या नाउनच्या अगदी लगेचच आधी किंवा मग त्यानंतर वाक्यातच थोडाफार पुढे अंतराने आपण डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्हची पोझिशन सांगू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. शी इज ॲन ऑनेस्ट गर्ल. गर्ल म्हणजे ती एक मुलगी आहे, पण ती कशी मुलगी आहे त्याबद्दल आपण आधीच माहिती दिलेली आहे. तो शब्द आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. तिच्याबद्दल कोणता गुण आहे, कुठला ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे तर ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आपण वापरलेला आहे. याचा वापर आपण नाउनच्या आधी केला म्हणून याला म्हणायचं ॲट्रिब्युटिव्ह यूज. आणि जर आपण असं म्हटलं द गर्ल इज ऑनेस्ट, तर गर्ल या नाउन बद्दल अधिक माहिती आपण दिलेली आहे ऑनेस्ट या शब्दामध्ये, आणि हे मात्र आपण थोड्याशा अंतराने वापरलेलं आहे. मध्ये एक वर्ब आलेला आहे आणि त्याच्या आधी न वापरता नंतर वापरलेलं आहे. मग या पद्धतीला काय म्हणायचं? प्रेडिकेटिव्ह यूज. ओके. अशा पद्धतीने तुम्ही हे जे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्हज आहेत ते वापरू शकता. मात्र डिटरमायनर ॲडजेक्टिव्हज जे आहेत हे नेहमी नाउनच्या आधी वापरायचे आहेत. ओके. डिटरमायनर ॲडजेक्टिव्हज हे नाउनच्या आधी लगेचच आपल्याला वापरावे लागतात. आता आपण जे काही टाइप्स आहेत, काइंड्स आहेत ॲडजेक्टिव्हचे ते बघूयात. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह जे असतात ते आपल्याला क्वालिटी बद्दल माहिती सांगतात असं लक्षात येतं. एक्झाम्पल बघा. अगली, हेवी, ड्राय, गुड, रेड, बॅड अशा पद्धतीने जिथे तुम्हाला गुण सांगितले जातात ते असतात डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि दुसरा प्रकार किंवा दुसरा क्लास आहे तो म्हणजे डिटरमायनर ॲडजेक्टिव्हज. यामध्ये मात्र असंख्य आपल्याला जे ॲडजेक्टिव्हज आहेत ते बघायला मिळतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक, दाखवताना आपण जे वापरतो धिस, दॅट, दीज, दोज हे आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज. हे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा बघितले होते. त्यांच्यात जो डिफरन्स आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला. थोड्या वेळाने परत एकदा रेफरन्स आल्यानंतर आपण हा पॉईंट डिस्कस करूयात. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हज जे आहेत जे आपल्याला विभागणी दाखवतात, त्यांच्यामध्ये ईच, एव्हरी, आयदर, नायदर यासारखे शब्द येतात. क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हज असतात जे आपल्याला
प्रमाण सांगतात. हे खूप महत्वाचं आहे. क्वांटिटीमध्ये आपल्याला प्रमाण समजतं. ॲक्चुअली नंबर संख्या नाही समजत. ओके. हा एक बेसिक डिफरन्स आहे, नोट करा. क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हजमध्ये सम, एनी, नो, लिटल यासारखे शब्द येतात आणि न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हज म्हणजे जिथे आपण संख्या दर्शवत आहोत, तिथे आपल्याला ॲडजेक्टिव्हजचा वापर करत असताना फ्यू, मेनी, सेव्हरल, वन, फर्स्ट यासारखे शब्द वापरता येतात. हे सगळे काउंटेबल नाउन्स असतात. काउंटेबल नाउन्ससाठी वापरलेले शब्द असतात. ओके. त्यानंतर इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हज असतात, जे आपण WH वर्ड्स आहेत त्यांना आपण ॲडजेक्टिव्ह सारखे वापरले तर ते होणार इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हज. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतात. हे जे आहेत हे आपण ॲक्चुअली पॉझेसिव्ह प्रोनाउन्स म्हणून सुद्धा वापरू शकतो. पण ह्यांचे जे ॲडजेक्टिव्ह आणि प्रोनाउन्सचे जे काही बेसिक डिफरन्सेस आहेत हे आपण ऑलरेडी आता लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. लास्ट चॅप्टरमध्ये आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर आता प्रेझेंट किंवा पास्ट पार्टिसिपल ॲडजेक्टिव्हज असतात. म्हणजे काय, तर जे व्हर्ब्स आहेत त्या व्हर्ब्सचे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे V4 किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 हे आपण त्या वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून न वापरता ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतो. एक्झाम्पल बघा, अ मूव्हिंग बस. या ठिकाणी मूव्ह हे ॲक्च्युअली व्हर्ब आहे, पण आपण त्याचं V4 वापरलं मूव्हिंग, आणि ते कशासाठी वापरलेलं आहे, बसची ॲक्च्युअल स्थिती सांगण्यासाठी. मग बस कशी आहे, तर बस हलणारी आहे, मूव्हिंग आहे असं आपण सांगत आहोत, म्हणून हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं कार्य करत आहे. आणि सोपी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आधी जर आपण कुठलंही आर्टिकल वापरत असेल तर अर्थातच ते जे व्हर्ब आहे ते व्हर्ब म्हणून न वापरता ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर झालेला आहे. रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतात, जे हू, विच आणि दॅट हे आहेत, आणि याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कशन केलेलं, आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये सुद्धा आपण त्या चॅप्टरमध्ये देखील आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. जिथे आपण रिलेशन दाखवत असतो तिथे रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर होतो. एम्फेटिक ॲडजेक्टिव्ह जे असतात हे आपल्याला एखादी गोष्ट प्रभावीपणे सांगण्यासाठी वापरलेले दिसतात. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला हायलाइट करायचं आहे, महत्त्व द्यायचं आहे, ठासून सांगायचं आहे, त्यावेळेस आपण या ठिकाणी एम्फेटिक ॲडजेक्टिव्हचा वापर करत असतो. ओन, सच, सेम, व्हेरी हे काय आहेत, एम्फेटिक ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर प्रॉपर ॲडजेक्टिव्ह असतात. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, हे शब्द आपण प्रॉपर नाउन्स पासून तयार केलेले असतात. इंडिया पासून आपण इंडियन हे एक ॲडजेक्टिव्ह बनवलेलं आहे. भारत हे नाउन आहे, म्हणजे इंडिया हे नाउन आहे, पण भारतीय हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह. आलं लक्षात. एशियन, अमेरिकन हे सगळे काय आहेत, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आहेत. त्यानंतर एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह असतात, जे आपण जे उद्गारवाचक वाक्य आहेत त्यांच्यामध्ये वापरतो, ते आहेत एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह. व्हॉट अ नाईस पर्सन. मग इथे आपण हे जे व्हॉट वापरलेलं आहे ते ॲक्च्युअली एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह असेल. ठीक आहे. व्हॉट, विच आणि हाऊ असे ते एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह असतात. त्यानंतर आर्टिकल्स जे असतात ते आपण डिटरमायनर्स सारखे वापरतो, हे ऑलरेडी आपण बघितलं होतं. अर्थातच आपण जर एखाद्या नाउन सोबत एखादं इनडेफिनेट आर्टिकल वापरत असेल तर इथे आपण नाउन बद्दलच अधिक माहिती दिलेली आहे, म्हणून हे सुद्धा ॲडजेक्टिव्हच कन्सिडर केलं जातं. आणि द जे आहे हे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे धिस किंवा दॅट साठी वापरलेलं आहे, या अर्थाने वापरत असतो. ठीक आहे. 9th चॅप्टर जो आहे त्यामध्ये तुम्हाला आर्टिकलचे सगळे नियम एकदम डिटेलमध्ये बघायला मिळतील. आता आपण हा जो पार्ट आहे ॲडजेक्टिव्ह आणि प्रोनाउन मधला बेसिक डिफरन्स हा ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेला आहे, तो थोडक्यात बघणार आहे आपण. हे जे तिन्ही पॉईंट आहेत याचं फक्त मी एक एक एक्झाम्पल सांगणार आहे. काही ठराविक शब्द आहेत. आता हा जो दॅट शब्द आहे तो हा आपण एक ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरू शकतो किंवा मग प्रोनाउन म्हणून पण वापरू शकतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो, म्हणून जर आपण दॅटचा वापर, आता हे एक्झाम्पल आहे, कुठल्याही एखाद्या ॲडजेक्टिव्हचा वापर किंवा प्रोनाउनचा वापर जर तुम्ही नाउन सोबत लगेचच केला असेल, असं जर तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळालं तर ते त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं कार्य करणार आहे, प्रोनाउन म्हणून कार्य करणार नाही. ओके. एक्झाम्पल बघा, प्लीज गेट मी दॅट बुक. दॅट नंतर लगेचच आपण नाउन वापरलेलं आहे, म्हणून हे काय आहे, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पण आपण जर म्हटलं दॅट इज माय बुक, तर या ठिकाणी हे जे इज आपण वापरलेलं आहे हे ॲक्च्युअली व्हर्ब आहे, आणि दॅट नंतर इथे कुठलंही नाउन नाही आलं, म्हणजे ते प्युअरली प्रोनाउन सारखं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. पॉझेसिव्ह केसच्या बाबतीत पण सेम तसंच असतं. जर आपण माय बुक म्हटलं तर माझं पुस्तक, मग पुस्तक कोणाचं, पुस्तकाबद्दलच अधिक माहिती दिली गेली म्हणून ते झालं ॲडजेक्टिव्ह. पण जर आपण असं म्हटलं दिस बुक इज माइन, तर या ठिकाणी हे ॲक्च्युअली प्रोनाउन सारखं आपण वापरत आहोत. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या बाबतीत सुद्धा हा नियम आपण बघितला होता. आयदर बॉय, आता आयदर नंतर आपण लगेचच बॉय हा शब्द वापरला तर हे काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह.
इथे आपण जे काही शब्द बघत आहोत आपण यांना ऍडजेक्टिव्ह म्हणूयात आणि त्याच्यानंतर जर लगेचच एखादं नाऊन येत असेल तर ते ऍडजेक्टिव्ह सारखं असेल, ते त्या ठिकाणी प्रोनाऊन नसणार, हे लक्षात ठेवा. आणि आयदरचा आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. आय डू नॉट लाईक आयदर ऑफ द सिस्टर्स. इथे आयदर नंतर आपण ऑफ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे, नाऊन आलेलं नाहीये, तर हे या ठिकाणी ऍज अ प्रोनाऊन वापरलं गेलं आहे. ओके, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एव्हरी हा जो शब्द आहे हा आपण कधीही डिटरमाइनर सारखा वापरू शकत नाही, तो आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणूनच वापरावा लागतो. आणि ईच जो शब्द आहे तो आपण ऍडजेक्टिव्ह किंवा प्रोनाऊन सारखा सुद्धा वापरू शकतो. पण जर आपल्याला एव्हरी साठी प्रोनाऊन वापरायचाच असेल तर एव्हरी सोबत आपल्याला वन हा शब्द सुद्धा लिहावा लागतो. नुसतं एव्हरी जर आपण वाक्यात वापरलं तर त्यानंतर लगेचच नाऊनच असणार आहे आणि ते आपल्याला ऍडजेक्टिव्ह आहे असं लक्षात येतं. ओके, ऍडजेक्टिव्हचे जे महत्वाचे 2 नियम आहेत ते आज आपण डिस्कस करूयात. थोडक्यात ऍडजेक्टिव्ह जे आहेत हे आपल्याला नामाबद्दल किंवा नाऊन बद्दल अधिक माहिती देतात किंवा एखाद्या प्रोनाऊन बद्दल सुद्धा ते माहिती देऊ शकतात. आता आपण एक बेसिक बघितलेलं आहे की प्रोनाऊन्स आपण कधी वापरतो, नाऊनचं रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी. पण नाऊनचं रिपिटेशन अवॉइड करत असताना जर आपण एखादं प्रोनाऊन वापरलं असेल आणि त्याच्याबद्दल एखादी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळत असेल तर नाऊन किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करणारा शब्द जो असतो तो असतो ऍडजेक्टिव्ह. पण जर आपण वाक्यातल्या व्हर्ब किंवा एखाद्या ऍडजेक्टिव्ह बद्दल किंवा इतर कुठल्या तरी ऍडव्हर्ब बद्दल माहिती देत असेल तर ते ऍडव्हर्ब असतं, ते त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह नाही. एक्झाम्पल बघा, शी इज अ स्किलफुल डान्सर आणि त्या डान्सर बद्दल माहिती दिली गेली आहे. स्किलफुल डान्सर म्हणजे कौशल्यपूर्ण डान्सर आहे असं आपल्याला म्हणायचंय. मग हे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलं गेलेलं आहे. पण जर आपण असं म्हटलं शी डान्सेस स्किलफुली, मग जर ती कसा डान्स करते त्या कृतीला आपण विचारलेलं आहे, व्हर्बला आपण प्रश्न विचारलेला आहे, तर तिथे व्हर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा शब्द ऍडव्हर्ब असतो, तो तिथे ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करत नाही. ओके, बेसिक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही नाऊनला किंवा प्रोनाऊनला हाऊनी प्रश्न विचारला तर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. हा जो सेकंड रूल आहे हा थोडासा व्यवस्थित समजून घेऊयात आपण. लिंकिंग वर्ब्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आता लिंकिंग वर्ब्स म्हणजे काय, इथे जी लिस्ट दिलेली आहे ही ऍक्शन वर्ब्सची नाहीये. ठीक आहे, आता हे जे काही शब्द आहेत थोड्याफार इंट्रान्झिटिव्ह पद्धतीने म्हणजे सब्जेक्ट कडून जी ऍक्शन परफॉर्म होत आहे ती ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर होत नाहीये. एकतर तुमच्या आउटर अपिअरन्स बद्दल दिसणे, असणे, वागणे या अर्थाने हे वर्ब्स वापरलेले असतील आणि हे जे वर्ब्स आहेत यांना आपण लिंकिंग वर्ब्स म्हणणार आहे. त्यांच्यासोबत आपल्याला ऍडव्हर्ब्सचा वापर करायचा नाही. ओके, हे लक्षात ठेवा. इथे आपण ऍडजेक्टिव्ह म्हणूनच शब्द वापरणार आहे. कोणकोणते शब्द आहेत ते आपण एकदा वाचूयात. बी, बिकम, सीम, अपियर, टेस्ट, स्मेल, साऊंड, फील, टर्न, गेट, ग्रो, कीप, लुक, मेक, प्रूव्ह. हे शब्द जर आपण वाक्यात वापरणार असेल आणि ते लिंकिंग वर्ब्स असतील म्हणजे काय, नॉन ऍक्शन वर्ब्स असतील. आता हे मी नॉन ऍक्शन का म्हणते हे मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगते. एक्झाम्पल बघा आता, हर व्हॉइस साऊंड्स हार्श. या ठिकाणी आपण तिचा आवाज कर्कश आहे असं सांगतोय. मग या ठिकाणी साऊंड हे वर्ब आपण वापरलेलं आहे पण तिथे कुठलीही ऍक्शन झालेली नाहीये. इथे तिचा आवाज कसा आहे म्हणजे असणे या अर्थाने आपण हे वर्ब वापरलेलं आहे, म्हणून हे आहे लिंकिंग वर्ब. ओके, आणखीन एक एक्झाम्पल बघा, शी हॅज ग्रोन वाईज म्हणजे ती मोठी झालेली आहे, हुशार झालेली आहे मोठी झाल्यावर. इथे सुद्धा असणे या अर्थानेच आपण ग्रो हे वर्ब वापरलेलं आहे. हॅज ग्रोन इथे जे आपण वापरलेलं आहे हे या ठिकाणी लिंकिंग वर्बचं कार्य करत आहे. ओके, मग जो ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बचा डिफरन्स आहे म्हणजे लिंकिंग वर्ब म्हणून आपण जर ते शब्द वापरले तर तिथे आपण ऍडजेक्टिव्ह वापरणार. पण जर आपण ऍक्शन वर्ब्स म्हणून हे शब्द वापरले, मगाशी जी लिस्ट बघितली ते आपण ऍक्शन वर्ब सारखे वापरणार असेल तर त्यांना क्वालिफाय करत असताना ऍडव्हर्ब्सचा वापर करायचा. आता एक्झाम्पल बघा, शी लुक्ड काम अँड क्वाईट. ती कशी दिसत होती, इथे तिच्या बाह्य दिसण्याबद्दल, तिचे जे आउटर अपिअरन्स होतं त्याच्याबद्दल इथे सांगितलं गेलंय. म्हणजे हे झालं लिंकिंग वर्बचं उदाहरण. इथे कुठली ऍक्शन घडली आहे का? लुक म्हणजे काय, एकतर दिसणे किंवा बघणे. मग आता दिसणे या अर्थाने आपण हा शब्द वापरलाय म्हणून आहे लिंकिंग वर्ब आणि या ठिकाणी आपण ऍडजेक्टिव्ह वापरलेले आहेत काम आणि क्वाईट. ओके, पण जर आपण असं म्हटलं, शी लुक्ड ॲट हर अँग्री हजबंड कामली अँड क्वाइटली, तर या वाक्यात आपण हे कामली आणि क्वाइटली ऍडव्हर्ब्स म्हणून वापरलेले आहेत. इथे तिने बघितलं, तिने कोणाकडे बघितलं, तिच्या
त्रासलेल्या चिडलेल्या नवऱ्याकडे बघितलं. मग या ठिकाणी लुक इथे ऍक्शन झालेली आहे, बघण्याची ऍक्च्युअली क्रिया घडलेली आहे, म्हणून हे या ठिकाणी ऍक्शन वर्ब आहे. आणि या ठिकाणी आपण कामली आणि क्वाइटली हे ऍडव्हर्ब्स वापरलेले आहेत. ओके, पहिल्या वाक्यात ती कशी दिसत होती, शांत, हे आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरतोय. पण आपण दुसऱ्या वाक्यामध्ये तिने नवऱ्याकडे कसं बघितलं असं म्हणतोय. मग त्या बघण्याच्या कृतीला आपण क्वालिफाय केलंय. व्हर्बला क्वालिफाय करणारा शब्द काय असतो, मग ऍडव्हर्ब, म्हणून आपण जो मॅनर आहे, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, तो या ठिकाणी वापरलेला आहे. आणि ly प्रत्यय लावून आपण ऍडव्हर्ब ऑफ मॅनर डिस्कस करत असतो. ओके, आता इथून पुढचे जे रूल्स आहेत हे सगळे डिग्री ऑफ कंपॅरिझनचे आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. या पुस्तकातले सगळे चॅप्टर्स आपण स्टेप बाय स्टेप बघत आहोत. अशीच आपली ही सिरीज पुढे जात राहणार आहे, पण तुमचा कुठलाही सिलेबस पेंडिंग ठेवू नका. जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. इतरही तुमचे विषय असतील अभ्यासासाठी, मात्र इंग्लिशची जो तुमचा टच आहे, तो अजिबात, जो कनेक्ट आहे, तो घालवू नका. म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या तयारीच्या वेळेस जास्त बर्डन येणार नाही. ऍडजेक्टिव्हचे आता जे काही डिग्रीचे नियम असतात ते आपण पुढच्या लेक्चरपासून बघूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.